एक दीर्घ श्वास घेऊ, सोडून द्या. गुड मॉर्निंग सगळ्यांना. ध्यानापासून सुरुवात करू. डोळे बंद, पाठ सरळ, मान सरळ. कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचे. पद्मासन, सुखासन, वज्रासन. साधी मांडी घातली तरी चालेल. मन शांत, संथ श्वसन. पाठ सरळच ठेवून खांदे सैल सोडून द्या. चेहरा प्रसन्न. तीन वेळा ओंकार घेऊ. दीर्घ श्वास घ्या. अनुलोम विलोमने सुरुवात करू. डावी नाकपुडी बंद, उजवीने श्वास घ्या, विरुद्ध बाजूने सोडून द्या. शेवटची दोन बोटं उघडी, उजवा अंगठा उघडा. या पद्धतीने डावीने लोटलंय, उजवीने श्वास घ्यायचा आहे. मस्त दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 1 सेकंद थांबायचं, विरुद्ध बाजूने सोडून द्यायचा. रिलॅक्स. एका श्वासामध्ये आपल्याला 3 वेळा अकार, ओकार आणि मकार घ्यायचे. काय करणार आपण? श्वास घेणार सुरुवातीला अ म्हणत, त्यानंतर ओ म्हणत आणि शेवटी ओठ बंद नाकाने म म्हणत श्वास सोडायचा. 3 वेळा अकार, ओकार आणि मकार घेऊ. श्वास घ्या, पाठ सरळ.
रिलॅक्स. 3 वेळा रेचक आणि मग 3 वेळा कुंभक घेऊ. ठीक आहे, जोडून घ्यायचा. एक रेचक एक कुंभक करू आणि दोन्ही बंद लावू. चला, श्वास घ्या, सोडून द्या. नाक बंद, मान खाली. पोटात घेत दोन्ही बंद लावायचे. मुख्य पोटात गेले, उड्डाण बंद. ओटी पोटात गेले, मूल बंद. अगदी मांडीतले सगळे स्नायू, शौचाची जागा आक्रसून आत. 1 2 3 4 5. पुन्हा मान सरळ. लगेच आपण कुंभक करणार आहे. श्वास घ्या, नाक बंद, मान खाली. जाऊ द्या पोटात. उड्डाण बंद, मूल बंद, डोळे बंद, खांदे सैल, मन शांत. जेवढा वेळ थांबता येईल तेवढा वेळ थांबायचा. कुंभकामधला कालावधी थोडा जास्त होतो, आपण अधिक वेळ थांबू शकतो. पुन्हा मान सरळ. श्वास घ्या, जाऊ द्या श्वास बाहेर. नाक बंद, मान खाली. पोटात दोन्ही बंद. या सोप्या क्रिया आहेत. नाडी शुद्धीचं आवर्तन म्हटलं जातं याला. एक रेचक एक कुंभकाला. बरेचसे फायदे आहेत आणि पोट आत ठेवल्याने त्याच्यावर ऋण आणि धनभार वाढतो. पोटाच्या क्रिया सगळ्या सुधारतात. हे किरकोळ आजार आहेत. ऍसिडिटी, पचन संस्थेचे विकार, अग्निमांद्य कमी होतं. पुन्हा श्वास घ्या. अतिरिक्त लागणारी भूक सुद्धा मर्यादित होते. भूक आपल्याला छान लागते, पण आहार मात्र तेवढाच जातो. आणखी एकदा. पुन्हा मान सरळ. नवीन श्वास घ्या. रिलॅक्स. चला, 3 वेळा स्वतंत्रपणे बंद लाव. दोन्ही हात गुडघ्यावरती. मांडी थोडी सैलसर. छान श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर. पोटात 1. मुख्य पोटाचा भाग पूर्ण आत. 2. ओटी पोटात 3. वरती संथ श्वसन 4 5. आणखी एकदा. 1 2 3 4 5. आणखी एकदा करू. श्वास बाहेर. पोटात 1 2. आपलं लक्ष आत घेतलेल्या पोटाकडे. वरती संथ श्वसन 3 4 5. रिलॅक्स. 3 वेळा अग्निसार क्रिया करू. श्वास घ्या, सोडून द्या. पोट भरभर आत बाहेर. काय करतो आपण? श्वास घेतो, सोडून देतो. श्वास बाहेर गेला की पोटाचा मुख्य भाग आत बाहेर. रिलॅक्स. चला, पाठीतून सरळ बसू. भस्त्रिका करू. दोन्ही हात खांद्याजवळ. डोळे बंद. हात वर घेताना श्वास घ्या, खाली येताना सोडून द्या. कुठली घाई नाही. वर जाताना छान श्वास घ्यायचा आहे, खाली येताना सहज सोडून द्यायचा.
रिलॅक्स. दोन्ही हात बाजूला. पुन्हा तीच क्रिया. रिलॅक्स. चला कपालभाती करू. पाठीतून सरळ बसू. पद्मासन, सुखासन, वज्रासन. दोन्ही हाताने गुडघे छान होल्ड करा, म्हणजे गुडघे हलणार नाहीत किंवा उडणार नाहीत. पोटात श्वास बाहेर, पोटात श्वास बाहेर. डोळे बंद. पोटाला झटका दिला की त्याच क्षणी बाहेर श्वास सोडायचा. सुरुवातीचे स्ट्रोक थोडे संथ गतीने सौम्य, एक साधारण 15 ते 20 झाले की मग तुम्ही नियमित सराव असल्यामुळे आता साधारण 90 एका स्ट्रोक मध्ये करू शकता. मग 30 घ्या. कपालभातीचे खूप फायदे आहेत. श्वसन मार्ग स्वच्छ होतो. शरीरामधलं अतिरिक्त कोलेस्ट्रॉल, फॅट्स कमी होतं. शरीरात उष्णता वाढते, त्यामुळं सर्दीचे, कफाचे विकार कमी होतात. पण ज्यांना उष्णता असेल त्यांनी थोडी मर्यादितच करायची. तुमची त्वचा, चेहऱ्याचा भाग, कपाळ, भाल प्रदेश हा फ्रेश होतो, तेजस्वी वाटायला लागतो. सायनसचा त्रास खूप कमी होतो. रिलॅक्स. पाठीला कळ लागणार असेल तर पश्चात करणं. थोडं खाली जायचंय, श्वास सोडायचंय. चला मानेपासून सुरुवात करू. मान खाली, मागे, पुन्हा खाली, मागे, खाली, मागे. रिलॅक्स. हळूहळू डावीकडे. मानेला छान सहज ताण मिळेल इतपत मान बाजूला. उगाच त्रास करून घ्यायचा नाही, स्नायू त्रास ताणेपर्यंत. समोर, विरुद्ध बाजूला. रिलॅक्स. दोन्ही हात समोर, बोट 5 वेळा घट्ट बंद करू. अंगठा आतमध्ये फिस्ट राऊंड करू. उलट. नेक्स्ट. हात जवळ दूर, जवळ दूर. बारा ते 15 वेळा. रिलॅक्स. दोन्ही हात समोर, हात उलटे. 1 2 3 4 5.
5. दोन्ही हात वर, पुन्हा हात उलटे. 1 2 3 4 5. उजवीकडे 1 2 3. बंड कानाला. 4. विरुद्ध बाजूला 1 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडून द्या. शोल्डर राऊंड. उलट. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूला. अर्धे समोर. हाफ राऊंड करू. उलट. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ. मागे घेऊ. समोर. दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. दोन्ही हात बाजूला. फुल स्विंग. रिलॅक्स. दोन्ही पाय समोर. दोन्ही पायात अंतर. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ. पायाची बोट खाली. बोट आपल्याकडे. पुन्हा खाली. पुन्हा आपल्याकडे. राऊंड करू. 5 वेळा मनातल्या मनात काउंट करायचे. उलट दिशेने. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ. बटरफ्लाय करू. दोन्ही पाय जवळ ठेवा. शरीर पाठीतून सरळ ठेवा. दोन्ही गुडघे वर खाली वर खाली. दंडापर्यंत आणायचे. छान. जाणीवपूर्वक 15 ते 20 वेळा. वर खाली वर खाली. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हातांनी गुडघे खाली प्रेस करू. पाठ सरळ. मान सरळ. 1 2. सहज जेवढे खाली जातील तेवढे. 3. हळूहळू सरावाने आपोआप जातील. 4 5. व्हेरी गुड. मांडीच्या स्नायूंना अजून ताण निर्माण करू. पुन्हा श्वास घ्या. जाऊ द्या खाली. 1 2. आपलं लक्ष मांडीच्या खालील स्नायूकडे. आतील स्नायूकडे. 2 3 4. रिलॅक्स. ज्यांना डॉक्टरांनी पाठी वाकायला सांगितलेलं नाही त्यांनी वाकायचं नाही. चला. उभ्या स्थितीतले आसनं करू. उठून उभे राहू. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. फुल राऊंड करू. बोट सैल सोडा. खांद्यातनं हात सहज राऊंड. 10 वेळा. उलट दिशेने 10 वेळा. रिलॅक्स. दोन्ही पायात अंतर. दोन्ही हात खाली क्रॉस. एकदा वर खाली वर
खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर साधारण 5 ते 7 वेळा. खाली, खाली, खाली. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. दोन्ही पाय जवळ, उजवा हात वर, श्वास घ्या. डावीकडे झुकायचंय. विरुद्ध बाजूला कान निर्माण करू. दंड कानाला 1. साईडने जे इथं बरगाड्यांजवळ टायर येतं किंवा इथं कमरेजवळ येतं ते कमी होतं. 2, 3, 4, 5. दुसरा हात वर. पुन्हा श्वास घ्या. जाऊ द्या विरुद्ध बाजूला. 1, 2, 3. आपलं लक्ष विरुद्ध बाजूला. 4, 5. दोन्ही पायात अंतर. पुन्हा उजवा हात मागे. खेचा विरुद्ध बाजूला. 1, 2, 3, 4, 5. दुसरा हात मागे. जाऊ द्या विरुद्ध बाजूला. 1, 2, 3, 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. दोन्ही पाय पायात अंतर. सॉरी, दोन्ही पाय जवळ घेऊ. राईट लेफ्ट करू आधी. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट 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 राईट. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. दोन्ही पायात अंतर. दोन्ही हात कमरेवर. कमरेतले स्नायू हळुवारपणे खुबा आपल्याला मोकळा करायचा. 5 वेळा राऊंड करू. फार गतीने नाही. विरुद्ध बाजूने 5 वेळा. रिलॅक्स. दोन्ही पायात अंतर. दोन्ही हात बाजूला. श्वास घ्या. श्वास पुढं खाली. टो टच करू. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट राईट. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. डावा हात समोर. उजवा पाय 5 वेळा त्याला लावायचा. 1. जेवढा जमेल तेवढा. आपलं लक्ष खालच्या पायाकडे. मॅट किंवा सतरंजी घसरायला नको. 5. दुसरा पाय. 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊ. सोडून द्या. दोन्ही हात समोर. पाय खुब्यातनं वर घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. चला जॉग करू. पाय पुढे. गुडघ्यावर भार येणार असेल तर करू नका. रिलॅक्स.
एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. साइड जंप करू. चला, पुन्हा गुडघ्यावर त्रास होणार असेल तर करू नका. पुन्हा एक दीर्घ श्वास. जाऊ द्या श्वास बाहेर. दोन्ही पायात अंतर थोडं, दोन्ही हात कमरेवर. समोर जायचं आपल्याला, थोडंसं मागे जायचं. ठीक आहे, समोर वाकायला सांगितलं नसेल तर करू नका. खाली मागे, खाली मागे, खाली मागे, खाली मागे, खाली मागे, खाली. मागे जाताना कमरेला थोडा आधार द्या. खाली मागे, खाली मागे. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडून द्या. उजवा पाय पुढे घेऊ, मागे घेऊ. खुब्यातून पुढे मागे, पुढे मागे, पुढे पुढे मागे, पुढे पुढे मागे, पुढे पुढे मागे, पुढे पुढे. रिलॅक्स. पुढे मागे, पुढे 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 मागे, पुढे. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर. दोन्ही हात समोर, टाचा वर खाली करू. 1 2 3 4. पुन्हा श्वास सोडा. एकदा थांबू, परत करू. आणखी एकदा. पुन्हा पाय वर खाली, टाचा वर खाली. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात कमरेवर. फक्त पाय सरळ राहतील, कमरेतनं शरीर वळवायचे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूला. 1 2 3 4. रिलॅक्स. तीच कृती. दोन्ही हात समोर. श्वास घ्या. खांद्यातून फक्त शरीर वळेल. 1 पाय सरळ, कंबर सरळ. 2 3 4 5. पुन्हा हात समोर, विरुद्ध बाजूला. 1 2 3. कमरे जवळ जे टायर येते, साईडनी जे फॅट येते ते कमी होईल. रिलॅक्स. चला, दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. सूर्यनमस्कार घ्या. आता सर्वांना सूर्यनमस्कार कसे घ्यायचे त्याची कल्पना आलेली आहे नियमित सरावामुळे. त्यामुळे किमान 12 घेण्याचा प्रयत्न ठेवायचा. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. प्रत्येक वेळी छान ताण मिळेल याच्याकडे लक्ष द्यायचं. सुरुवातीला थोडं स्ट्रेचिंग करून घ्यायचं, म्हणजे एकेका पोझिशन मध्ये थांबून. हात वर, खाली, पाय मागे, दुसरा पाय मागे, ताठ तिरपी अवस्था, गुडघे खाली, डोकं खाली. 2 तो मुख श्वानासन. मागे, नजर पायाकडे. श्वास सोडत हात खाली, दोन्ही पाय मागे, खाली, शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे.
खाली, पाय मागे, खाली, नियमित सूर्यनमस्कार घालून शरीरातला स्थूलपणा आपोआप कमी होतो. 12 सूर्यनमस्कारांमध्ये आपल्याला जवळजवळ 36 पेक्षा अधिक आसनांचे लाभ मिळतात. फारच आपल्याला कधी जमणार नसेल, बाहेर असू आपण, तर किमान काही वॉर्मअप्स करून 12 सूर्यनमस्कार तरी घालायला हवेत. अगदीच अशक्य आहे 1 तास व्यायाम करणं, योगा करणं, तर श्वास घेत शरीर वर, शरीर मागे. त्यावेळेला तुम्ही काही श्वासाच्या क्रिया, काही वॉर्मअप करून सूर्यनमस्कार करू शकता. म्हणजे विदाउट इंजुरी तुमच्या दिवसाची सुरुवात फ्रेश होईल. पण शक्यतो रुटीन पाळण्याचा प्रयत्न करायचा. खाली, डोकं खाली, गुडघे खाली, श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पाय पुढे, खाली, श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, पाय मागे, दुसरा पाय मागे, गुडघे खाली, डोकं खाली, श्वास घेत शरीर वर, शरीर मागे, पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, पाय मागे, डोकं खाली, आणखी एक करू, खाली, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चला पाठीवरती येऊ, शवासन घेऊ. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. संथ श्वसन. पुन्हा एक मोठा श्वास घेऊन सोडून द्या. आपलं लक्ष दोन्ही पायाच्या बोटांकडे, अँकलकडे. पायाची बोट, अँकल सैल सोडा, शिथिल करा, रिलॅक्स करा. गुडघ्यापासून दोन्ही पाय सैल सोडायचे. मन शांत, संथ श्वसन. शरीरावर कुठलाही ताण नाही. आपलं लक्ष कमरेच्या स्नायूकडे, कमरेपासून दोन्ही पाय सैल.
शिथिल, रिलॅक्स. पुन्हा आपलं लक्ष संपूर्ण पाठीकडे. संपूर्ण पाठ सैल सोडलेली, शिथिल केलेली, रिलॅक्स केलेली. कमरेचा जोड सैल सोडा. एखाद वेळी शवासन घेताना जरी कमरेच्या जोडाची सूचना आली नाही तरी त्याला सैल सोडून द्यायला शिका. एखादी सूचना मागे पुढे झाली तरी सरावाने तुमच्या आता ते लक्षात येईल. मुख्य पोटाचा भाग सैल, शिथिल, रिलॅक्स. दोन्ही हात, खांदे, बरगड्या सैल सोडलेल्या, शिथिल केलेल्या. मन शांत. हळुवारपणे श्वास घेऊन श्वास सोडून द्या. खांद्यापासून पायापर्यंत शरीर सैल, शिथिल, रिलॅक्स. चेहऱ्याचे स्नायू, मानेचा भाग, डोळे, भोया सैल. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाही. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर सैल. संथ श्वसन. एक दीर्घ श्वास घेऊ, सोडून द्या. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दोन्ही पाय जवळ घ्या. शवासन सोडायचे आपल्याला. शरीराची हालचाल करत डोळे उघडायचे. चला, उजव्या कुशीवर वळत उठून उभे राहू. चला, ताडासनापासून सुरुवात करू. दोन्ही पायात थोडा अंतर, दोन्ही हात समोर, अंगठे एकमेकाला टेकलेले, बोट ताणलेली. श्वास घेत हात वर. पुन्हा श्वास घेत टाचा उंच, नजर जमिनीवर. 1 2 3 4 5. दोन्ही हात बाजूने वर. दंड कानाला. उभ्या स्थितीतलं किंवा दंड स्थितीतलं पर्वतासन. श्वास घेत टाचा उंच. 1 नजर जमिनीवर. 2 3 पोट सैल सोडलेलं. 4 5. सिद्धासन करू. डावा पाय खाली, उजवा पाय समोरनं वर घ्यायचा आहे. दोन्ही हात बाजूला. हात वर नमस्काराच्या स्थितीत. 1 2 3 4 5. दुसरा पाय. 1 2 3 4 5. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. वृक्षासन करू. डावा पाय खाली, उजवा पाय उचलून आपल्याला डाव्या मांडीला गुडघ्याच्या वर बसवायचा आहे. जेवढा वर जाईल तेवढा वर. बाजूला हात, नजर जमिनीवर. 1 2 3
संथ श्वसन 4 5 6 रिलॅक्स. व्हेरी गुड. दुसरा पाय, खालचा पाय व्यवस्थित टेकवायचा आहे, रुतवायचा आहे, संतुलन साधायचे. 1 गुडघा शरीराच्या रेषेत, 2 3 4 5 रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. वीरासन करू. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे, पुढचा पाय 90 अंशाच्या कोनात, मागची टाच व्यवस्थित टेकलेली, दोन्ही हात समोर नमस्काराच्या स्थितीत. श्वास घेत हातवर. 1 पोटाला जिथं ताण मिळतो तिथं लक्ष द्यायचंय. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने दुसरा पाय. पुन्हा श्वास घेत जाऊ द्या. वर हात. 1 बघा जेवढं जाता येईल तेवढं. डोळे उघडे, डोळे बंद करायचे नाही. 2 3 4 5. वीरांगणासन करू. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दुसरा पाय पुढे, दोन्ही हात बाजूला. पुन्हा छान श्वास घ्या, श्वास सोडत खांद्यातनं किंचित मागे. 1 डोळे उघडेच. उभ्या स्थितीतल्या कुठल्याच आसनात डोळे बंद करायचे नाही. 2 संथ श्वसन. 3 4 5. दुसरा पाय, हात बाजूला, खांद्यातून शरीर मागे. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पायात अंतर. त्रिकोणासन करू. पायाच्या मागील स्नायूंना छान ताण मिळेल. दोन्ही हात बाजूला. पुन्हा श्वास घ्या. एक छोटा फ्लाय घ्या, श्वास सोडत. डावा हात उजव्या पायाच्या समोर. आधी बोट टेकले तरी चालतील, नंतर हात. 1 नसेल टेकेल एवढा थांबला, जेवढा जमेल तेवढा. 2 3 4 5. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. पाय व्यवस्थित भक्कमपणे रोवायचे. दोन्ही हात बाजूला घ्यायचा आहे. छोटा श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या. हात खाली. हात एकदा टेकलाय, नजर छताकडे. 1 2 3 4. श्वास घेत वर. 5. दोन्ही हात एकाच बाजूला घेऊ. पुन्हा त्रिकोणासनच. पुन्हा छान श्वास घ्या, श्वास सोडत. दोन्ही हात उजव्या पायासमोर. टाचा बाहेरच्या बाजूला घ्या, नजर गुडघ्याकडे. 1 2 3 4 5. पुन्हा श्वास घ्या, श्वास सोडत विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून देऊ. पायातलं अंतर तेवढंच. बकासन करू. खाली जायचे, त्यामुळे कधी अंतर वाढवावे लागू शकतं. ठीक आहे. दोन्ही हात समोर. श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या खाली. पायाच्या मागील स्नायूंचा ताण थोडा आणखी वाढणार आहे. पायाच्या मागील एक्सटेन्शन खूप महत्वाचे असतात. ते जेवढे लवचिक आणि चांगले राहतील तेवढं आपण सरळ चालतो. खांदे पाठ व्यवस्थित राहते. 2 3
हळूच मान समोर. 4 5 6. रिलॅक्स. हाताची मदत घ्यायची, उठायचे. उग्रासन करू. ज्यांचं वय अधिक आहे त्यांना कमरेला वाकायला सांगितलं, त्यांनी अजिबात करायचं नाही. ठीक आहे. वजन जरी अधिक असेल तरी काळजी घ्या किंवा करू नका. दोन्ही पायात अंतर. श्वास घ्या. हात भक्कमपणे जमिनीवर रोवायचे. पाय व्यवस्थित टेकलेत. आपला भार आपण हातावरती ठेवलाय निम्मा, आणि निम्मा पायांवर. श्वास सोडत खाली जाऊ. डोकं व्यवस्थित टेकलंय. दोन्ही पायात अंतर. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. दोन्ही हात टेकवा. हाताची मदत घेत उठून उभे राहू. पायाच्या मागील बाजूंना छान ताण मिळतो, तोच आता आपण थोडासा वाढवू. जानू भालासन करू. पाय सरळ ठेवायचे. दोन्ही हात वर घ्या. श्वास घ्या. श्वास सोडत. बघा बोट टेकतायत का जमिनीला? हळूहळू टेकत असतील बघा. बोट टेकलेत. अंगठे टेकवा. पाय आणि टाचा सरळ ठेवा. आता पायाची बोट बाहेर घेऊन बघा. बघा दुसरीकडे ताण वाढेल. 1 2 3. पायाची बोट टाच बाहेर. 1 2 3 4 5. ताण मिळतोय मागील बाजूला? यस, व्हेरी गुड. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. चला. गुडघ्यावर ताण येणार असेल तर पुढची कृती करू नका. खुर्ची आसन किंवा खुर्चीत बसायची साधी क्रिया. श्वास घ्या. सहज खांदे मागे. जेवढा वेळ थांबता येईल तेवढंच. 1 2. अंकांची काळजी करायची नाही. 3 4 5. रिलॅक्स. श्वास जाऊ द्या बाहेर. संकटासन. डावा पाय खाली, उजवा पाय पलीकडे. दोन्ही गुडघे एकमेकांच्या समोर. आपलं लक्ष खुब्याच्या दोन्ही बाजूला. दोन्ही हात समोर. 1 2. कोपरे सहज टेकलेले. कोपरे खांद्याच्या रेषेत वर. 2 3 4 5. थोडे पाय मोमेंट हलवून घ्या. दुसरा पाय. पुन्हा पाठ सरळ, खांदे सरळ. 1 2 3 4 5. रिलॅक्स. गरुडासन करू. डावा पाय खाली, उजवा पाय पलीकडे. दोन्ही गुडघे एकमेकांच्या समोर. उजवा हात वर, डावा हात त्याच्या पलीकडे. 1 2 3 4 5. दुसरा पाय. दुसरा हात समोर. त्या हाताने बेडा घालायचा. 1 2 3. आपलं लक्ष खांद्याच्या मागील बाजूला, गुडघ्याकडे, खुब्याकडे. 4 5. चला. उभ्या स्थितीतल्या आसनामध्ये थोडे अधिक कष्ट पडतात, श्रम होतो. बसून घेऊ. पाठ सरळ, मान सरळ. ध्यान करू. प्रार्थना घेऊन थांबू. हळूहळू आपला सराव वाढतोय. तुम्हाला आसनं लक्षात येत असतील. आता त्याच्या कृती थोड्या सहज झाल्या असतील. आता सातत्य टिकवणं महत्त्वाचं आहे. सातत्य टिकवलं की शरीर छान ऊर्जावान होतं. छोटे छोटे बदल तुमच्या लक्षात येत असतील. तुम्हाला दिवसभरात फ्रेश वाटेल. आळस येणार नाही. पोट व्यवस्थित साफ होईल. भूक छान लागेल. आहार तेवढाच जाईल. एक छोटंसं पथ्य असं पाळायचे. दिवसभरात साखरेचं प्रमाण शरीरामध्ये कमी जाऊ द्यायचं.
आणि मीठ. संध्याकाळी आपण अति तेलकट, तळलेले आणि मसालेदार पदार्थ घेणार नाही आहेत. सकाळी किंवा दुपारच्या जेवणाला घ्यायचे. संध्याकाळचा आहार जर थोडा मर्यादित असला की झोपही उत्तम लागते आणि वजन वाढत नाही. जठराचे जर 4 भाग केले, 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग त्या अन्नाच्या पचनक्रियेतून निर्माण होणाऱ्या हवेसाठी, म्हणजे 4 भागात 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग थोडा मोकळा ठेवायचा आहे. मग तुमचं पचन सुरळीत होईल. अतिरिक्त आहार न घेणं, अतिरिक्त निद्रा नाही, खूप थकवा येणारं काम नाही, याला प्रत्याहार म्हणतात. म्हणजे अनावश्यक गोष्टी टाळणं. छोटीशी प्रार्थना घेऊ, कुठली घेतली तरी चालेल. दुर्गे स्मृता हरिषभीतम अशेष जंतोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्यदुःखहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांति शांति शांति. चला थांबूया.